नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला छानपैकी सुरुवात करूया. आणि छान सुरुवात ही छानपैकी आंब्याच्या झाडाला तुम्ही बघू शकताय किती छान आणि हिरवंगार असे पानं आलेले आहेत नवीन. आता चैत्र महिन्याला सुरुवातच होणार आहे आणि आमच्या आंब्याच्या झाडाला मागच्या साईडला गॅलरीतून दिसतं खूप छान अशी नवी पालवी आलेली आहेत. खूप छान वाटतंय त्यांच्याकडे बघून. अगदी मन प्रसन्न होऊन जातं ना. निसर्गाच्या अशा छान छान गोष्टींकडे जर आपण अगदी बारकाईने बघितलं ना आणि छान त्यांना असं बघत राहिलं ना, निसर्गात जे काही होणाऱ्या काही बदल आहेत ना त्यांच्याकडे बघितलं की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या गेल्या पाहिजे आणि खूप सुंदर वाटते. छान हवाही येते आहे. तर या झाडामुळे बेडरूमच्या साईडला खूप थंडवा आणि खूप छान हवा येत असते. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया छान नवीन पालवी आली आहे आंब्याच्या झाडाला. मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात दिवसाची. आणि 10 वाजत आलेले आहेत, 9:30-10. तर भरपूर अशी कामं होती, कपडे होती, काही गोधड्या वगैरे धुवून घेतल्या. आता ऊन छान पडायला लागलं आहे. म्हटलं चला उन्हाळ्यात म्हणजे खूप कडक असं ऊन पडायला लागलं आहे, म्हणून मग अशा 2-2, 3-3 करून अशा गोधड्या वगैरे धुवून घेणार आहे मी, ब्लँकेटा वगैरे. तर तेच धुवून घेतलेलं आहे. कपडे वगैरे झाले धुवून. बाकीची कामं चाललीच आहे. सकाळपासून उठलेलंच असतो, मुलं गेली शाळेत. तर हे सगळं आवरून घेतलं, बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतलं, झाडझूड करून घेतलेली आहे इकडचा. तर अशाच पद्धतीने कामांपासून सुरुवात होत असते सकाळची. तर चला आता पुढचं कसं रुटीन असणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर इथे डोअरवर टॉवेल वाळत घातली आहे. तर ओले आंघोळी झाली का मग रोज रोज तर आपण धुत नाही, म्हणून मग 2-4 दिवसात धुत असते. पण वाळत घातले, मुले गेले. आता पुढची कामं करून घेते. जरा हॉल वगैरे झाडायचं आहे, किचन आवरायचं आहे. हे सगळं आवरलं की म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघून घेऊया आज दिवसभरात काय काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तुम्हाला सांगितलं तसंच बाकीची कामं करून झाली आहेत. आणि काल बेडशीट वगैरे सोफ्याचे कवर वगैरे सगळं धुवून घेतलं होतं, ते आता मी ते घालून घेणार आहे. आणि बेडशीट वगैरे चेंज करून घेतलेली आहे, ती सुद्धा आता काल वॉश करून घेतली, दुसरी घालायची आहे. आणि त्याच्यानंतर हे जे वाळले होते तेही घालून घ्यायचे आहेत. काही पिलो कवर आहेत तेही टाकून घ्यायचे आहेत. म्हटलं बेडशीट वगैरे टाकून देऊया. आणि छानपैकी व्यवस्थित अंथरली ना ती निघत नाही. तर आता गादीच्या मधल्या साईडला मी अशी टक करून घेते बेडशीट. तुमचा जर छान असा स्क्वेअरवाला बेड असेल ना तर तुम्ही त्याच्यावर याच पद्धतीने छान मोठी डबल बेडची असते ना, ती छानपैकी स्क्वेअर गादी जर असली ना तिच्यात छान टक करता येते. तर छानपैकी टक करून घ्यायचं आहे. आणि साईडच्या साईडला एक कोपऱ्यांना ना अशी छान गाठ मारून घ्यायची आणि मग टक करायचं. अगदी मस्त राहते. कोणी कितीही बसलं, लहान मुलं असतील ते जर खेळले वगैरे तरीसुद्धा बेडशीट निघत नाही. तर अशा पद्धतीने बेडशीट वगैरे लावून घेतले आहे मी. त्याच्यानंतर पिलो कवर वगैरे टाकून घेते. हे डेली यूजचे पिलो कवर आहेत. थोडेफार फेस्टिवल वगैरे काही असला का मग दुसरे कवर वगैरे मी टाकत असते. तर दुसरे वॉश करायला काढून घेतले होते आणि हे जे दुसरे आहेत ते घालून घेत आहे. म्हटलं चला. आणि सध्या गरमी आहे तर जरा कॉटनचे असले ना तर बरे पडतात. दुसरे सिंथेटिक असले का मग त्याच्यामध्ये गरमीचं कसं आपण मान वगैरे ठेवली असते, गरमी वगैरे होते, घाम वगैरे येतो. तर कॉटनचे असले ना तर खूप चांगलं आहे. बेडशीटसुद्धा कॉटनच्या असतील ना त्याच अंथरायच्या उन्हाळ्यामध्ये. हे सगळे असे थोडेफार उन्हाळ्याप्रमाणे ऋतूप्रमाणे आपण छोटे मोठे बदल घरामध्ये करून घेतले पाहिजे. तर आता बेड वगैरे नीट करून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे आता सोफा कवर होते ते सुद्धा वॉश करून घेतले होते मी. आता ते सुद्धा इथे टाकून घेणार आहे. सोफा स्वच्छ अगदी पुसून घेतलेला आहे. रोजची ही कामं आहे जी डेलीचे रुटीनची कामं आहे ना, सध्या थोडंसं पास वगैरे करणं आणि मग त्यांना सगळं हे व्यवस्थित करायचं, याच्यातच किती तर टाईम जातो. पण ती एक सवय चांगली आहे. ते केल्याशिवाय मग पुढची कामं होत नाहीत. त्याच्यानंतर मग झाडझूड वगैरे, पोछा वगैरे अशा पद्धतीने कामं चालत असतात माझी. हे माझं म्हणजे आधीपासूनचं हेच असंच रुटीन आहे. हे जर त्याच्या आधी सगळ्यात आधी तर पाणीचं थोडंसं आधी मी दुसरीकडे राहत होते, तिथे थोडा पाणीचा प्रॉब्लेम होता. तर इथे आहे. तर म्हणून कपडे वगैरे आधी माझे वॉश करून झालेले असतात. त्याच्यानंतर ही कामं माझी होत असतात. तर हे सगळं करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपला रस्ता असतो जो किचनचा. किचनमध्ये सगळ्यात जास्त कामं असतात. मग किचनमध्ये आलेले आहे. म्हटलं आता मग थोडीफार स्वयंपाकाची प्रिपरेशन वगैरे करून घेऊया. झाडझूड वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर
सतीश त्यांची ड्युटी होती ना, नाईट करून आलेले होते. तर मग पोहे वगैरे बनवले होते यशन त्यांना आज नाश्त्याला. तर मग तेच पोहे उरले होते, पण जरा थंड झाले होते. पोहे जर थंड झाले असेल ना, तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते मी. तर म्हणजे बनवलेले असेल आपण ताजेच पोहे, पण ते आता काही तासानंतर आपल्याला अजून कोणाला द्यायचे असतील तर थोडेसे असे शिंक होऊन जातं, म्हणजे कोरडेसारखे होऊन जातं ना. तर त्याच्यावर छानपैकी असं पाणीचा सपका मारायचा, थोडंफार पाणी मारायचं, पाणी टाकायचं, नंतर त्यांना गरम करायचं. नुसतं गरम नाही करायचं, ते कडक होऊन जातात. मग ते पाणी मारल्यानंतर जर गरम केले ना, तर अगदी तुम्ही फ्रेश पोहे बनवताय ना त्याच पद्धतीने होतात, की म्हणजे काही तास आधी केले होते असं वाटतच नाही, चालूच तुम्ही पोहे बनवलेले आहे असं वाटतं. तर ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा, आणि कोणाकोणाला माहिती आहे ही ट्रिक ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तर अशाच पद्धतीने करते. काही तास अगोदर जर पोहे बनवले असेल, ते डायरेक्ट नुसते पोहे न गरम करता त्याच्यावर आधी छानपैकी पाणी टाकून घेते, पाणीचा सपका देते, त्याच्यानंतर गरम करते. म्हणजे अगदी फ्रेश आत्ताच पोहे बनवले आहे ना, तर या पद्धतीने होतात ते, आणि छान गरम आणि खूप टेस्टी लागतात, की फ्रेश. मी आधीच म्हटले फ्रेश लागतात. तर सतीशन त्यांना पोहे वगैरे देऊन दिले. मग थोडीफार आज रात्रीची खिचडी वगैरे उरली होती, तीसुद्धा मी गरम करून घेत आहे. तर हे सुद्धा मला कमेंटमध्ये टॅग करा, की रात्रीची खिचडी कोण कोण खातं गरम करून. तर आमच्याकडे तर खूप म्हणजे आवडली जाते रात्रीची खिचडी गरम करून खायला. त्या अशा पद्धतीने जर उरलं असेल ना, तर दुसरा नाश्ता वगैरे नाही बनवत मी, तर जे उरलेलं असेल त्याचाच नाश्ता वगैरे होऊन जातो. मग पण आज पोहे वगैरे केले होते त्यांना. ते जात स्कूलमध्ये, तर यशलाही पोहे खूप आवडतात, गरम गरम असले की तो मग खातो. तर ते झालं, नाश्ता वगैरे दिला आणि पोहे वगैरे देऊन दिले, सगळं करून झालेलं आहे. त्याच्यानंतर चहाची भांडी होती, काही नाश्त्याची भांडी होती, ही सगळं धुवून इथे किचन ओट्यावर ठेवलेली होती. तर तीच मी आता रॅकला लावून घेत आहे, म्हणजे जेणेकरून किचन ओटा खाली होऊन जाईल. थोड्या वेळ ठेवलेले असतं, म्हणजे पाणी वगैरे त्यांच्यातलं निघालं ना, तर ठेवले की मग बरं असतं. तर खाली होऊन जाईल किचन ओटा. तर आज तिथे छानपैकी जे तुवेर असते ना, आपले तुवेरचे दाणे, ते जे कोरडे दाणे असतात ना, म्हणजे जसे आपले वटाणे असतात सुके वटाणे, त्याचप्रमाणे सुके तुवेरचे दाणे असतात, ते रात्री भिजत घातले होते. त्याला बाकरा म्हणतात. तर ते भिजत घातले होते, त्याचीच भाजी मी छानपैकी बनवून घेणार आहे. टेस्टी लागते त्याची भाजी. तरी ते भिजत घातले होते रात्री. आता स्वच्छ त्यांना धुवून घेते. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने असतात, भिजवले की छान असे फुलून जातात तुवेरचे दाणे सुके. आणि याची भाजी सिंपल पद्धतीने बनवायची, खूप अशी टेस्टी लागते. तर हे बघा अशा पद्धतीने आहे. स्वच्छ धुवून घेत आहे मी त्यांना. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि शिजण्यासाठी ठेवून देणार आहे. कुकरमध्ये लावणार आहे मी ते. याची भाजी खूप टेस्टी लागते. गुजराती लोकही खूप छान पद्धतीने याची भाजी बनवतात. आपल्या महाराष्ट्रात बनवतात की नाही ते काही मला एवढं माहिती नाही, पण आम्ही बनवतो त्याची भाजी, आवडते आमच्या घरात सगळ्यांना. तर मी इथे आता ते शिजण्यासाठी कुकरमध्ये लावून देत आहे आणि स्वयंपाकाची तयारीला मी लागलेली आहे. दुसरे कामं माझे सगळे करून झालेले आहेत. झाडू पोछा वगैरे सगळं करून घेतलं. म्हटलं चला रोज रोज ते शेअर, आता इतकं बाकीचं काही वेगळं होतं. भरपूर अशी कामं असतात सकाळी, तीही करून झाली आहे झटपट, आणि मग लगेच किचनमध्ये यावं लागतं. स्वयंपाकाची तयारी लगेच करावी लागते. तर त्याच्यात 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी अशी हळद टाकून घेतलेली आहे. नाही हळद टाकली नंतर टाकलं तर तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने कुकर बंद करून घेतलेला आहे. आता याच्या जवळजवळ ते छानपैकी दाणा असा फुटतो ना, तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 5 ते 6 विसल घेऊन घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर ते ठेवलं गॅसवर. म्हटलं चला खाली बसून जरा कांदा वगैरे लसूण सगळं साफ करून घेऊया. तर सतीशने त्यांना पूजेसाठी छान फुलं आणायला सांगितली होती. तर आज मस्त गुलाबाची फुलं भेटली, तर ती आणलेली आहेत त्यांनी. किती सुंदर दिसत आहे ना. देसी गुलाब आहे हा, तर इथे लोकलवाल्यांजवळ भेटत असतं तो. तर देसी गुलाब आणलेला आहे. खूप छान असे मस्त फ्रेश असं वाटतं, ते फुलांकडेच बघत राहावं असं. तर कांदा वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा 6 ते 7 विसल करून घेतलेले आहेत आणि छानपैकी शिजलेलं आहे ते. तर इतक्या शिजल करूनच घ्यायच्या, म्हणजे छान शिजतं ते. तर एक कढई ठेवून घेतलेली आहे इथे. त्याच्यामध्ये तेल घेऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे. थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यानंतर अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहे, पण इतकी टेस्टी लागते ना. तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा.
तर तेल टाकून घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं अर्धा चमचा आणि मी 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे होते ते कट करून घेतलेले होते. तर ते परतून घेतलेले आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट इथे टाकून घेणार आहे मी. 1 मोठा चमच्यावरून अद्रक लसूणची पेस्ट होते. छान मिक्स करून घ्यायची आहे कांदा गुलाबी रंगावर परतून घेतल्यानंतर. आणि ती पेस्टसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित तेलामध्ये. परतली म्हणजे अद्रक आणि लसूणचा थोडासा जो उग्र वास असतो ना तो निघला पाहिजे. तर त्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतलेले होते अगदी बारीक मस्त. आणि तुम्ही याच्यामध्ये थोडासा अजून टोमॅटो 2 किंवा 1 मोठा साईजचा टोमॅटो छान त्याची पेस्ट करूनही टाकू शकता. अजून छान असा टेस्ट येईल भाजीला. तर मी इथे कट करूनच टाकलेले आहेत. मिक्स करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपले डेली रुटीनचे मसाले जे डेली यूज करतो ते टाकून घ्यायचे आहेत. थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घ्यायची आहे. आणि मेन म्हणजे धणा पावडर घ्यायची आहे. तर धना पावडर थोडी जास्तच घ्यायची. मी तर जास्तच यूज करते. तुम्ही ज्या पद्धतीने यूज करतात त्या पद्धतीने तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी त्याच्यामध्ये सगळं छान असं मिक्स झालं पाहिजे. मग याच्यामध्ये आता जी आपण बनवून घेतलेलं होतं शिजवून घेतलेले आहे तुवेरचे दाणे ते सुद्धा आपण याच्यात टाकून घेणार आहोत. तर याच्यात टोमॅटो वगैरे टाकलेला आहे ना त्याचं थोडंसं पाणीचं हे राहतं. मग तोपर्यंत मिक्स करून घ्यायचे. मसाले जळू नाही द्यायचे. आणि छान मिक्स झाल्यावर जे शिजवून घेतलेले आपले तुवेरचे दाणे होते ते टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही भाजी होते अगदी सिंपल पद्धतीने. हीच भाजी तुम्ही डायरेक्ट कुकरलाही ज्या टायमाला आपण शिजायला टाकलं ना त्या टायमाला सुद्धा अशा पद्धतीने टाकू शकता तुम्ही. म्हणजे त्याच्यातच डायरेक्ट वघारून देऊ शकता. तुम्हाला जर घाई असेल लंच बॉक्ससाठी म्हणजे लंच टाईममध्ये न्यायची असेल भाजी तुम्हाला ऑफिसात जाताना तर या पद्धतीने कुकरमध्ये लावून द्यायची. डायरेक्ट सगळं टाकून द्यायचं आणि छानपैकी 8-9 एक 2 विसल जास्तीच्या घेऊन घ्यायच्या आणि मस्त अशी भाजी डायरेक्ट तयार होते. तर अशी वेगळा त्याला अशी वघार करायची गरज नाही पडत. जेव्हा घाई असली गडबड असली त्या टायमाला नक्कीच असं करा. छान होते भाजी कुकरमध्ये सुद्धा. तर आता इथे थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि छान उकळी आणून घेणार आहे मी याला भाजीला. आणि अशी टेस्टी भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. कोथिंबीर असेल भरपूर तर भरपूर टाका. छान लागते टेस्ट. आता जरा कोथिंबीर उन्हाळा यायला लागलेला आहे तर उन्हाळ्यात जरा कमी कोथिंबीर वगैरे येते. पण सध्या अजून बऱ्यापैकी भेटत आहे. तर म्हटलं चला अजून आधी टाकली होती ती छानपैकी रश्श्यामध्ये हे झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरी आता गॅस बंद करून घेतला आणि अशी चमचमीत मस्त तुवेरच्या दाण्यांची भाजी आपली तयार आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही याला चपातीसोबत किंवा मग भातासोबतही खाऊ शकता. इतकी छान लागते. आणि याला तुम्ही रश्श्याची जर तुम्हाला बनवायची नसेल ग्रेव्ही बनवायची नसेल तुम्हाला कोरडी हवी असेल ना तर हेच साहित्य टाकायचं. फक्त त्याच्यात पाणी ॲड न करता जे शिजवलेले तुवेरचे दाणे होते भाकरा ते तुम्ही फक्त मिक्स करायचे आहेत काढून. त्याच्यात अगदी म्हणजे थोडंसं 5-6 चमचे पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ राहू द्यायचं. ते पाणी पूर्ण एब्झॉर्ब होतं तोपर्यंत मिक्स करत राहायचं आणि बस तयार आहे तुमची कोरडी भाजी. तीसुद्धा एक नंबर लागते. टेस्टी लागते ती भाजीसुद्धा. आता इथे सगळं रेडी झालेलं आहे. जेवणाची तयारी म्हटलं चपाती वगैरे तर मी आधीच बनवून घेतली होती. आज राईस वगैरे काही बनवलेलं नाही आहे. तर आता इथे पापड वगैरे भाजून घेत आहे मी. त्याच्यानंतर सॅलेड वगैरे कट करून घेतलेले आहे. आणि पापड वगैरे असला की छान लागतं. आता ह्या सीझनमध्ये जरा पापडांचा आणि सरसामान वाळवणीचे पदार्थ बनवण्याचं सीझन आहे. तर फ्रेश खायला प्रत्येकाला आवडतं. नंतर मग काही महिन्यानंतर सगळेच विसरून जातात की घरात काय वस्तू बनवलेली आहे तेच. तर तसं तर मी 2च पदार्थ केलेले आहेत. यश आणि त्यांना अजून एक्झाम चालू झालेली आहे आता. तर त्यांची एक्झाम झाली का त्याच्यानंतरच मी बाकीचं बनवणार आहे. तर आता इथे ताट वाढून घेतलेलं आहे. चपाती आहे, पापड आहे, सॅलेड आहे, कोबीज आणि कच्ची हळद वगैरे कांदा आणि त्याच्यानंतर कच्ची मेथीची भाजी. हे असं आमच्या घरी सतीश त्यांना सॅलेड म्हणजे हे प्रचंड आवडतं. ते असतंच आमच्या इथे. तर अशा पद्धतीने सॅलेडमध्ये हे सगळे पदार्थ होते आणि छान चपाती आणि भाजी मस्त असे थाळी तयार झालेली आहे.
ही आजची थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या घरात मी रोज काय जेवण बनवते, रोजची थाळी काय बनवते, म्हणजे जे असेल ते चटणी चपाती जे काही आपलं सिंपल रुटीन असतं जेवणाचं, पण तुम्हाला जर बघायचं असेल तर तुमच्यासोबत शेअर करू की नको हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता मी शूट करते आहे दुपारनंतर. सकाळपासून जो ब्लॉग केला आपला ते ऊन पडतंय ना, आत्ताच गरमी चालू झालेली आहे मे महिन्यासारखी. तर चला काहीतरी थंड पिऊ वाटतंय, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. संध्याकाळ झालेली आहे छानपैकी, पण तरीही अजून ऊन लागतं आहे. तर म्हटलं चला तर छानपैकी थंड थंड असा उसाचा रस पिऊया. आता घरी तर उसाचा रस निघणार नाही, त्याच्यासाठी एक ट्रिक केलेली आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर ऊस नसतानाही उसाचा रस घरच्या घरी कसा बनवायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे. मी नेहमी करत असते. उन्हाळा लागला की अगदी उपयोगात आहे. तुम्ही गरमीतून बाहेर वगैरे आला उन्हातून कुठून, तर तुम्ही नक्कीच हे झटपट असं बनवून पिऊ शकता. तर चला तोच बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. छान असं थंड फ्रेश वाटणार आहे. तर आता त्याच्यासाठी मी थोडासा पुदिना वगैरे लावून घेतलाय. छान आला आहे कुंडीमध्ये, म्हणजे असा थोडासा आपल्याला जर पाणी वगैरे लागलं तर आपण अर्जंटमध्ये त्याला यूज करू शकतो. दाखवते तुम्हाला. तर हे बघा छान असा पुदिन्याच्या काड्या वगैरे लावल्या होत्या, त्या आलेल्या आहेत. छान पानं आले आहेत. नेहमी मी इथून तोडून घेते थोडाफार. हे बघा म्हणजे आपल्याला जेव्हा हवं तसं. तुम्ही ही पुदिना मार्केटमधून आणला की त्याची जी स्टिक उरते ना, तर ती छानपैकी तुम्ही इथे लावू शकता. तर अशा पद्धतीने पुदिन्याची पानं मी फक्त घेते, म्हणजे जेणेकरून त्याला अजून छान अशी नवीन पानं येतील. आपल्याला लागेल तेवढीच घ्यायची आहे. तर जवळजवळ 20 ते 25 पानं आपल्याला पुरेशी होणार आहे. छानपैकी अशी फ्रेश पुदिन्याची पानं तोडते मी इथे, आणि त्याचा सुगंध इतका छान येतोय पुदिन्याचा. तर हे बघा इथे पुदिन्याची पाने तोडून आणलेली आहेत, छान फ्रेश पाण्यामध्ये टाकून घेतली. त्याच्यानंतर इथे लागणार आहे गूळ आपल्याला. तर गूळ घेतलेला आहे, देसी गूळ आहे माझा, तर मी तो घेऊन घेतलेला आहे. इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा लिंबू लागणार आहे आपल्याला, आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, म्हणजे 1 इंच इतका अद्रक, आणि ब्लॅक सॉल्ट इतकं आपल्याला लागणार आहे. अगदी कमी साहित्यात छान फ्रेश ज्यूस असं तयार होतं. तर आता गूळ इथे कट करून घेतलेला आहे. गुळाची पावडर येते ती घेतली तरीही चालेल, आणि जो व्हाईट गूळ येतो जो पिवळासारखा तो घेतला तरीही चालणार आहे. पण हा देसी गूळ आहे, तर हा मी इथे पातेलीत घेते. तर इतक्या गुळामध्ये छान 3 ग्लास इतका ज्यूस तयार होतो. तर मी याच्यात थोडं पाणी टाकून घेते. आता हा गूळ याच्यात वितळून घेते मी. थोडासा घ्यायचा आहे पाण्यामध्ये आधी. याला थोडं पाणी टाकून लिक्विड करून घेतलंय, गाळून घेते मी त्याला. तर हे बघा इथे मिक्सरच्या भांड्यात आपण हे ज्यूस घेऊन घ्यायचं आहे, म्हणून मी कमी पाणी टाकलेलं आहे. मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही जास्तही घेतलं तरीही चालेल. तर आता याच्यामध्ये मी पुदिना टाकून घेते. पंधरा ते 20 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं असं ब्लॅक सॉल्ट टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे. हे अद्रकाचं तुकडं घेतलंय आपण 1 इंच इतकं, ते सुद्धा टाकून घ्यायचं. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, आपल्याला वाटून घ्यायचं हे सगळं ज्यूस सोबत. तर हे मिक्सरच्या भांड्यातून मी काढून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. छान उसाच्या याच्यासारखा फेस आल्यावर, आणि छान याच्यात बर्फ टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. बर्फ काढून मी ग्लासात ट्रान्सफर करून घेते. तुम्ही बर्फाचा चुरा करून टाकलं तरीही चालेल. अरे बघा छान असा आपला उसाचा ज्यूस तयार झालेला आहे. छान असा आपला उसाचा ज्यूस तयार झालेला आहे. गरमीमध्ये छानपैकी असा झटपट बनणारं तयार होऊन जातं लगेच.
हे बघा छानपैकी असं ज्यूस तयार होतं. आणि आपल्याला जर म्हणजे गरमीपासून आता उन्हात आपण हे गूळ वगैरे खात असतो, त्याच्यापेक्षा असं ज्यूस पिलं ना तर छान गरमी वगैरे निघून जाते. आणि जी लू वगैरे लागते आपल्याला उन्हाची, तर ती सुद्धा लागणार नाही. छानपैकी असं ज्यूस जर बनवून पिलं तुम्ही तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. आणि मी सुद्धा आता पिते, खूप गरमी होते. छान असं झालेलं आहे, इतकं टेस्टी झालेलं आहे ना. उसाचा रस त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान झालेला आहे, टेस्टी एकदम. नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या, म्हणजे छान छान असे व्हिडिओ आणि माझं डेली रुटीन तुम्हाला बघायला भेटेल.